तर लास्ट लेक्चर मध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स कशा काढायच्या ते बघितलेलं आहे. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स जर एक पेक्षा लहान संख्या असेल तर त्याची कॅरेक्टरिस्टिक कशी काढायची आणि एक पेक्षा मोठी संख्या असेल तर त्याची कॅरेक्टरिस्टिक कशी काढायची हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे की मॅन्टिसा कसा काढायचा. मॅन्टिसा कारण याच्या पूर्वीच्या सुद्धा लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचा लॉग म्हणजे काय असतं, ते दोघांचं कॉम्बिनेशन असतं. तर मध्ये पॉईंट असतो, पॉईंटच्या अलीकडे जी संख्या असते ती असते कॅरेक्टरिस्टिक आणि पॉईंट नंतर एक 4 अंकी संख्या असते, त्याला तुम्ही काय म्हणता, मॅन्टिसा असं म्हणता. तर तो मॅन्टिसा कसा फाइंड करायचा ते आपण बघूया. ठीक आहे, तर त्यासाठी मी काय करतो, अंदाजे 4-5 संख्या घेतो की ज्यांचा आपल्याला लॉग बघायचा आहे. उदाहरणार्थ आता या संख्या एक पेक्षा लहान एक पेक्षा मोठा असा काही नियम नाही, कारण पॉइंट संख्येमध्ये कुठं आहे याचा विचार फक्त कॅरेक्टरिस्टिक देताना केला जातो आणि त्यानंतर मात्र पॉइंटचा विचार केला जात नाही, कारण मॅन्टिसा काढताना आपण पॉइंटचा विचार करत नाही. तर आपण बघूया की कशा पद्धतीनं मॅन्टिसा काढायची. त्यासाठी मी थोडी उदाहरणं घेतो. पॉइंट 4 1.35 300.7 0.15 0.0031 0.03 0.03 42 3 10 0.00. तर एक 10-12 संख्या घेतलेल्या आहेत मी, तर याचं आपण कॅरेक्टरिस्टिक कशी काढायची बघतो. कॅरेक्टरिस्टिकचा सगळ्यात महत्वाचा नियम असा आहे की तुम्ही कॅरेक्टरिस्टिक काढताना कधीही पॉइंट कुठं आहे याचा अजिबात विचार करायचा नाही. जिथून संख्या सुरू झालेली आहे त्या ठिकाणून तुम्ही मॅन्टिसा बघायला सुरुवात करायची. उदाहरणार्थ पहिल्या 4 संख्या बघायच्या, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. पहिल्या 4, कारण आपला लॉग टेबल हा 4 संख्येचाच खेळ आहे, त्यामुळे त्यापेक्षा जास्त संख्या असेल तर तुम्ही त्याचा विचार करू शकत नाही. पहिल्या 4 संख्या घ्यायच्या. उदाहरणार्थ इथं 54-12 आहे, ठीक आहे, 54.12 याच्याशी मला काही घेणं देणं नाही. माझ्याकडे संख्या आहे 5, 2, 1, 5, 4, 1 आणि 2. तसंच जर 4002 चा विचार करायला गेला तर माझ्याकडे संख्या आहे 4002. ओके, नियम असा आहे की पहिल्या 4 संख्या म्हणजे जी पहिली संख्या तुम्ही घेणार ती नॉन झिरो असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ ही 5 आहे, इथं 4 आहे. उदाहरणार्थ इथं जर घ्यायला गेला किंवा इथं हे जर उदाहरण तर तुम्ही असं घेऊ शकत नाही की 0003 नाही, असं चालणार नाही. तुम्हाला कुठून घ्यायला लागणार, पहिली संख्या कोणती घ्यायची, नॉन झिरो घ्यायची. म्हणजे उदाहरणार्थ ही बघितली तर ही 0 आहे, ही 0 आहे, ही 0 आहे, त्यामुळे ही पहिली संख्या कुठली घेणार तुम्ही, 3 ही संख्या पहिली घेणार आणि त्यामुळे तुमचा जी 4 संख्या तुम्ही घेणार आहे ते कोणत्या असणार आहेत, 3, 1, 4 आणि 2 अशा 4 संख्या घेणार. ठीक आहे, बाकीच्यांबद्दल पण उदाहरण सांगूया आपण. त्यापूर्वी आपण हे 5, 4, 1, 2 चा लॉग कसा घ्यायचा ते आपण बघूया. त्यासाठी तुम्हाला एका लॉग टेबलची गरज आहे. बाजारामध्ये 15 रुपये पर्यंत चांगले लॉग टेबल मिळतात. 2-3 प्रकारचे लॉग टेबल आहेत. एकामध्ये फक्त लॉग टेबल्स आणि काही फॉर्म्युले आहेत. तर दुसऱ्या पद्धतीचे लॉग टेबल आहेत की जे 30 रुपयाच्या वरती आहेत, की ज्याच्यामध्ये भरपूर फॉर्म्युलेज वगैरे आहेत. तर काय त्याची गरज नाही. तुम्हाला फक्त लॉग टेबल साठी जर पुस्तक पाहिजे असेल तर 12 ते 15, 14-15 रुपयाला एक पुस्तक मिळतं, ते घेतलं तरी चालेल. परंतु तुम्हाला भरपूर फॉर्म्युले सुद्धा त्याच्यासोबत पाहिजे असतील तर मग 30 रुपयाच्या वरती तुम्ही जाऊ शकता. तर त्याच्यातली काही कॉपी माझ्याकडे आहेत. तर पहिल्यांदा आपण बघूया की लॉग टेबलचं पेज ते कसं दिसतंय. लॉगॅरिथम दिलेलं असतं त्याच्यावरती. ठीक आहे, अशा पद्धतीचं पेज तुम्हाला
त्या ठिकाणी दिसेल. बरं, डाव्या कोपऱ्यात जर बघितलं तर आपली संख्या 10 पासून चालू झालेली आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं की पहिली जी संख्या घ्यायची आहे तुम्हाला 4 संख्येपैकी ती कशी घ्यायची, तुम्हाला नॉन झिरो घ्यायची, कारण तुम्हाला 2चा 3चा असा लॉग बघता येत नाही, तुम्हाला 10 पासून पुढच्या संख्येचा लॉग बघता येतो. त्यामुळे या 4 संख्या घ्यायच्या त्यातली पहिली संख्या ही नॉन झिरो असणं गरजेचं आहे पहिला नियम. ठीक आहे. वरती तुम्हाला 1 2 3 4 शून्यापासून 9 पर्यंतचे आकडे आहेत आणि मीन डिफरन्स म्हणून आणखी एक वेगळा कॉलम आहे की ज्याच्यामध्ये 1 ते 9 पर्यंतचे आकडे आहेत. ठीक आहे. आपली जी संख्या आहे आता हे जर आकडे बघितले एका पेजवरती, तुमच्या पुस्तकात सुद्धा असे 2 पेजेस आहेत. पहिल्या पेजवरती तुमचे आकडे 10 पासून ते 54 पर्यंत आहेत. ठीक आहे. 10 पासून 54 पर्यंत जे तुमचे पहिले आकडे आहेत. म्हणजे जर तुम्हाला 54च्या पुढचे जर लॉग बघायचा असेल, 54च्या पुढच्या संख्येचा जर लॉग बघायचा असेल तर तुम्हाला दुसऱ्या पेजवरती तो बघावा लागेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं दुसरं पेज या ठिकाणी आहे की जिथं 55 पासून 99 पर्यंतचे लॉग आहेत. ठीक आहे. 55 पासून 99 पर्यंतचे लॉग आहेत. तर आपण बघूया की आपल्याला कुठल्या संख्येचा लॉग बघायचा आहे. लॉग आपल्याला बघायचा आहे 54 12चा. तर त्याची मी सांगितल्याप्रमाणे फोड करायची, अशा पद्धतीने फोड करायची. बघा, आपल्याला लॉग बघायचा आहे 54चा 1 2 मध्ये. म्हणताना सुद्धा असंच म्हणायचं, त्यामुळे आपल्याला सवय होऊन जाते 54चा 1 2 मध्ये. या 4 संख्या आहेत त्या अशा पद्धतीने पहिल्या दोघांची जोड एकत्र करायची आणि त्या दोन सेपरेट ठेवायच्या. 54चा 1 2 मध्ये. तर जाऊया आपण 54चा 1 2 मध्ये लॉग बघूया. ठीक आहे. तर पहिल्यामध्ये 1 ते 10 ते 50 54 आहेत. तर पहिल्याच पेजवरती जाऊया आपण. 10 ते 54. आपल्याला 54चा 1 2 मध्ये बघायचं. तर इथे बघा, पहिला कॉलम शून्याचा आहे, कारण खाली गेल्यानंतर दिसणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो आधीच. पहिला कॉलम शून्याचा आहे, त्याच्यानंतर 1 2 3 आणि 3 3 चे ग्रुप आहेत. 1 2 3 1 4 5 6 7 8 9. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, कारण खाली गेल्यानंतर आपल्याला दिसणार नाही. ज्यावेळी पुस्तक तुमच्या समोर असतं त्यावेळी सगळं पुस्तक डोळ्यापुढे असतं, त्यामुळे तुम्हाला ते वरती व्यवस्थित दिसतं, परंतु आपल्याला स्क्रीनवरती अर्धच पेज दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा आताच की पहिला कॉलम सेपरेट जो आहे तो शून्याचा आहे आणि त्यानंतरचे 1 2 3 4 5 6 7 8 9 असे 3 3 चे ग्रुप आहेत. तर आपल्याला बघायचं आहे 54चा 1 2 मध्ये. ठीक आहे. तर इथं आहे 54 संख्या. इथं 54 सगळ्यात शेवटची ही 54 संख्या आहे. त्याचा 1 2 मध्ये बघायचा. 1 2 मध्ये म्हणजे काय, तर इथं जे दिसतंय त्याच्यामध्ये 1 म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक पहिला कॉलम शून्याचा कॉलम आहे तुमचा, त्यानंतर हा कॉलम तुमचा कितीचा असणार आहे 1 चा. ठीक आहे. म्हणजे ही संख्या येणार 1 मध्ये आणि याच लाईनीत मीन डिफरन्स बघायचा 2 मध्ये. म्हणजे तुम्हाला काय बघायला सांगितलंय 54चा 1 2 इथं तुम्ही कोऱ्या भागात पडतोय. ठीक आहे. 54चा 1 2 मध्ये बघायला सांगितलंय. तर 54 कुठे शोधायचा, या उभ्या लाईन मध्ये. 1 कुठे शोधायचा, तर इथे जे वरती आडव्या लाईन दिसत होते ना त्यामध्ये, म्हणजे ही हा आता मी अंडरलाईन केली तो 1 चा व्हॅल्यू आहे आणि हा शेवटचा 2 कुठे बघायचा, मीन डिफरन्स मध्ये. आता मीन डिफरन्स मध्ये पण पहिला कॉलम 1 चा आहे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा पद्धतीने आहे. तर 1 मध्ये किती आलेलं आहे, 1 व्हॅल्यू आलेली आहे. सॉरी 2 मध्ये बघायचं ना, सॉरी 2 मध्ये बघायचं आपल्याला. 1 इथं बघितला आणि इकडे 2 मध्ये बघायचं. तर 2 मध्ये किती व्हॅल्यू आलेली आहे, 2 आलेले. सो 54चा 1 2 मध्ये. 54चा 1 मध्ये किती आलाय, 73 32 आणि इथं किती आहे 2. तर हा 2 काय करायचा, त्याच्यामध्ये ऍड करायचा. कुठे ऍड करायचा, तर शेवटच्या टर्मला ऍड करायचा, शेवटच्या. ठीक आहे. 32 अधिक 2 म्हणजे किती होणार, 34. म्हणजे मला संख्या किती मिळाली, 73 34. 73 34. तर ह्या 54 12 याचा लॉग झाला, लॉग म्हणजे लॉग नाही सॉरी, मॅन्टिसा 73 34. पुन्हा एकदा चेक करतो बरोबर लिहिलाय का मी. ठीक आहे. 54चा 1 मध्ये 73 32 आणि इकडचे 2 मिळवले 73 34. ठीक आहे. आता आपण बाकीचे बघूया. 73 34 लिहून ठेवतो मी.
म्हणजे आपल्याला 4 संख्या मिळतात हे लक्षात ठेवा. त्याचं उत्तर मिळालं 73 34. हे काय आपण मॅन्टिसा. ऍक्च्युअली तुम्हाला माहिती आहे लॉग म्हणजे कसा लिहितो आपण, इथं पॉइंट असतो, पॉइंटच्या आधी काय असते कॅरेक्टरिस्टिक्स आणि पॉइंटच्या पुढे काय असते मॅन्टिसा. म्हणजे हा ऍक्च्युअली तुम्हाला असं मिळणार आहे पॉइंट 73 34 आणि पॉइंटच्या लिहिलं तुमची मॅन्टिसा असणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की सॉरी पॉइंटच्या लिहिलं कॅरेक्टरिस्टिक्स असणार आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मॅन्टिसा ही 4 अंकी असते आणि 4 अंकीच असते. हा सगळ्यात चांगला गुणधर्म लक्षात ठेवा. म्हणजे काही मुलं कधी कधी कन्फ्युज होतात, संख्या लॉग मध्ये आहे का नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही. तर ही एक हिंट आहे, थोडक्यात कंपल्सरी असं नाहीच, परंतु ही एक हिंट आहे की मॅन्टिसा ही 4 अंकी असते. ठीक आहे का, कारण आणि लॉगची संख्या आणि कशी ओळखायची तर 12 असू देतो. 12 3.32 11 अशी जर संख्या असेल तर 101% समजून जावा की ही कशातली संख्या आहे, लॉग मधली संख्या आहे. ठीक आहे, कारण काही मुलं काय करतात ह्याचा पुन्हा लॉग घ्यायला जातात, तर लॉग मध्ये असणाऱ्या संख्येचा लॉग पुन्हा घेता येत नाही आपल्याला, म्हणजे ते अवघड प्रोसिजर आहे, त्याचं आपल्याला काही घेणं दिलं नाही सध्या स्थितीला. ठीक आहे, त्यामुळे ही ऑलरेडी संख्या लॉग मध्ये. पण अशी संख्या असेल 0.1527 तर इथं सुद्धा पॉईंट नंतर 4 संख्या आहेत. याचा इट इज नॉट नेसेसरी की ही लॉग मध्ये असायलाच पाहिजे, ती साधी संख्या सुद्धा असू शकते. परंतु जर असं असेल 0.15 पुढे काय नाही तर ही 100% संख्या लॉग मध्ये नाही, लक्षात ठेवा. कारण मी तुम्हाला सांगितलं लॉग मध्ये असेल तर पॉईंटच्या नंतर किती अंक पाहिजे, 4 अंकच पाहिजेत, तरच तुम्ही काय म्हणू शकता ही लॉग मध्ये आहे. तर ही कन्फर्म लॉग मध्ये नाही, ही कन्फर्म लॉग मध्ये आहे आणि ही मी सांगू शकत नाही, कारण नॉर्मल संख्या सुद्धा आपली अशी असू शकते. ठीक आहे, तर हे थोडेसे काही गोष्टी लक्षात ठेवा, कारण भरपूर मुलं कन्फ्युज होतात, लॉग मध्ये असणाऱ्या संख्येचाच पुन्हा लॉग घ्यायला जातात वगैरे वगैरे. ठीक आहे, किंवा नॉर्मल संख्येचा अँटीलॉग घ्यायला जातात, अँटीलॉग हा फक्त लॉग मध्ये असणाऱ्या संख्येचाच घेतला. तर आपण बघूया 2 नंबर 4002 याचा अँटीलॉग सॉरी याचा लॉग कसा बघायचा. तर नेहमीप्रमाणे ग्रुप कसा करणार, 40 आणि 02 म्हणजे कितीचा लॉग मध्ये कितीची मॅन्टिसा बघायची तुम्हाला, कितीचा लॉग बघायचा 40चा 02 मध्ये बघायचा आहे. जाऊया आपण बघायला. तर 40 म्हणजे मला पहिलाच लॉग टेबलचं पेज पाहिजे. आता इथे मला संख्या शोधायची आहे 40 तर सापडली मला. आणि 40 त्याचा 0 मध्ये ही पहिली कॉलम 0च आहे, 02 आता 2 मध्ये किती आहे तर 2च आहे. आता इथे बघा हे किती आहे 60 21 आणि हे किती आहे 2 म्हणजे किती झाला 21 आणि 2 23 आणि त्यामुळे मला मॅन्टिसा हा किती झाला 60 मॅन्टिसा झाला 60 21 आणि 2 23. ओके, इथं बघा हे मुद्दाम वेगळ्या संख्या घेतलेले, कारण इथं एकूण 5 संख्या. भरपूर मुलांच्या डोक्यात हे येतं की बाबा मॅन्टिसा म्हणजे पॉईंटच्या नंतरची संख्या म्हणजे 35चा 1.8 मध्ये बघायचा का, कारण अँटीलॉग बघताना सुद्धा आपण काय करतो पॉईंटच्या नंतरचा बघतो. अँटीलॉग बघितल्यानंतर ऍक्च्युअली हे तुम्हाला आता सोपं वाटेल, परंतु कन्फ्युजन कधी सुरू होतं अँटीलॉग शिकल्यानंतर. कारण अँटीलॉग बघताना पॉईंटच्या नंतरच्या संख्येचा बघायचा असतो, पण लॉग बघताना पहिल्यापासून बघायचा असतो. आणि त्यामुळे मुलं कधी कधी लॉग बघताना कसा बघतात 35चा 1.8 मध्ये बघतात. नाही, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय पहिल्या सुरुवातीला व्हिडिओच्या की लॉग बघताना पॉईंटचा विचार करायचा नाही, आणि पॉईंटचा विचार नाही केला तर पहिल्यापासून संख्या किती आहेत तर आपल्याला 5 संख्या आहेत, त्यातल्या फक्त 4 संख्या घेऊ शकतो. कोणत्या कोणत्या 1 3 5 आणि 1, 8 घेऊ शकत नाही. त्याला एक राऊंड फिगर करणे पद्धत असते. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ जर 5 किंवा 5 पेक्षा मोठी संख्या असेल तर अलीकडची संख्या वाढवणे, बरोबर. म्हणजे इथं 8 आहे तर मी इथं 1 घेण्याच्या ऐवजी काय घेईन 2 घेईन, जेणेकरून माझं उत्तर काय बऱ्यापैकी चांगलं येईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. जर इथं 1 2 3 किंवा 4 पर्यंत जर संख्या असली असती तर ह्या 8 मी तसाच ठेवला असता किंवा त्याला सोडूनच दिला असतं, ते काही घेणं देणंच नाही, हे 1 तसाच ठेवला असतं. परंतु आता इथं पुढची संख्या 5 पेक्षा मोठी असल्यामुळे आपण काय केलं तिथं वाढवून घेतलं. मग याचा ग्रुप तुम्ही कसा करणार 13चा 5 2 मध्ये. ठीक आहे, 13चा 5 2 मध्ये बघायचं आपल्याला. तर मगासारखंच 54 पेक्षा लहान संख्या आहे त्यामुळे पहिलाच ब्लॉक टेबल वापरावं लागेल. आता मला 13 संख्या या पहिल्या कॉलम मध्ये शोधायच्या आहे. इथं दिसते बघा 13, ही 13 संख्या त्याचा 5 2 मध्ये बघायचं. 13चा 5 मध्ये आडव्या लाईनीत जायचं,
ही आहे 13चा 5 मध्ये 13चा 5 आणि 2 मध्ये मेन डिफरन्स. सो 2 मध्ये मेन डिफरन्स आहे त्याचा 6. सो आपली संख्या आहे 1303 बरोबर ना. 13चा 5 मध्ये 1303 अधिक 6. सो अधिक 6 म्हणजे 6 आणि 3 किती येणार 9. सो 1309 हा आपला काय झाला लॉग झाला किंवा मॅन्टिसा झाली 1309. सो 1309 याच्यामध्ये आपण काय शिकलो की कितीही संख्या तुम्हाला दिली असल्या तरी पॉइंटचा विचार करायचा नाही आणि पहिल्यापासून सगळ्यांचा लॉग बघायचा. ठीक आहे. आता बाकीच्यांची लॉग मी सांगत नाही, तुम्ही काढू शकता. उदाहरणार्थ याचा किती मध्ये बघायचा 30चा 0.7 मध्ये बघायचा. ठीक आहे. आता हे पॉइंट असे आहेत की इथे पॉइंटची संख्या आहे आणि पॉइंट असल्यामुळे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 0 1 चा 5 7 मध्ये बघायला जायचं नाही, कारण आपला अँटी लॉग सॉरी आपला लॉग 15 पासून स्टार्ट होतो ते 10 पासून स्टार्ट होतो, त्यामुळे 0 1 चा लॉग बघता येणार नाही. त्यासाठी मी एक तुम्हाला नियम सांगितला होता की तुमचा लॉग कसा बघायचा, पहिली संख्या जी घ्यायची ना 4 संख्यामध्ये ती कशी पाहिजे नॉन झिरो पाहिजे. म्हणजे तुम्ही कितीचा कितीमध्ये बघणार 15चा 7 2 मध्ये बघणार. याचा किती मध्ये बघणार हे पहिले 0 0 0 यांचं मला काही घेणं देणं नाही. मी किती बघणार 31चा 4 2 मध्ये बघणार. ठीक आहे. आता इथे बघा 0 0 0 0.03 आता इथे पुढे संख्याच नाही. ठीक आहे. आणि मग आपल्याला कमीत कमी 4 संख्या तरी लागतात लॉग बघण्यासाठी, परंतु असा काही नियम नाही, कारण तुम्हाला माहिती आहे इथे 0.03 असं जर आहे म्हणजे ह्याच्या पुढे काय असणार आहे शून्य असणार आहेत असंख्य की जे आपण लिहित नाही. जसं पॉइंटच्या अलीकडे असंख्य शून्य असतात तसं या डेसिमल संख्येत डेसिमल नंतर जी काही संख्या असते त्या संपल्यानंतर सुद्धा पुढे काय असतात असंख्य शून्य असतात. मला कितीची गरज आहे 4 संख्येची गरज आहे, मी 4 घेतो शून्य. ओके. या 3च्या अलीकडे किती शून्य आहेत मला काही घेणं देणं नाही, पण 3च्या नंतरचे शून्य मला इम्पॉर्टंट आहे. किती 4 संख्या तरी पाहिजे, कारण माझा नियम असा आहे की लॉग घेताना पहिली संख्या मला कसली घ्यायची नॉन झिरो घ्यायची. मग पहिली संख्या तुमची कुठली आहे 3, पण त्यानंतर माझ्याकडे संख्याच नाहीत म्हणून मी काय घेतले पुढचे शून्य घेतले. तर कसा लॉग बघणार 30चा 0 0 मध्ये. ठीक आहे. आता 30चा 0 0 मध्ये कसा बघायचा एकदा दाखवतो फक्त. बघा 30चा 0 0 मध्ये पहिलंच पेज आहे. 30 संख्या शोधूया. तर ही झाली तुमची 30 संख्या. 30चा किती मध्ये बघायचा आहे तुम्हाला 0 मध्ये बघायचा आहे. तर 30चा 0 मध्ये इथं सरळ सरळ दिसतंय हे 47 71 आहे. आता 0 0 मध्ये म्हणजे इथं मेन डिफरन्स मध्ये काय बघायला लागेल तुम्हाला 0 बघायला लागेल, परंतु तुम्हाला माहिती आहे की मेन डिफरन्स हा किती पासून स्टार्ट होतो 1 पासून स्टार्ट होतो. त्यामुळे इथं 0 असलं तर काही त्याचं घेणं देणं नाही. त्यामध्ये मेन डिफरन्स बघूच नका, फक्त काय आपलं हे 47 71 एवढीच एक संख्या येईल. ठीक आहे. 47 71 म्हणजे याचा किती झाला 30चा 0 0 मध्ये बघितला इथं पुढं 47 71 हा आपला काय झाला मॅन्टिसा. तर अशा पद्धतीने तुम्हाला मॅन्टिसा बघता येईल. सेम 0.0 शी माझं काही घेणं देणं नाही, माझी पहिली संख्या असणार आहे 3, त्यामुळे तुम्ही बघणार कितीचा किती मध्ये 32चा 0 0 मध्ये, कारण पुढे संख्या नाही. 0 0 मध्ये म्हणण्यापेक्षा 32चा 0 मध्ये, कारण पुढे मेन डिफरन्स नसतोच आपला 0चा. 32चा 0 मध्ये तुम्हाला बघायचा आहे. सिमिलरली इथं सुद्धा पॉइंट नाही, त्यामुळे तुम्ही काय बघणार 42चा 0 मध्ये बघणार. अजून पुन्हा एकदा रिपीट करतो की मॅन्टिसा बघताना तुमचा पॉइंट कोणत्या ठिकाणी आहे याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. इथं 32चा 1 0 सोडून आधी पॉइंट होता तरी आपण त्याचा विचार नाही केला, आणि ते 42च्या नंतर पॉइंट आहे तरी आपण त्याचा विचार केला नाही. इथं पण 32चा 0 मध्ये बघितला, इथं 42चा 0 मध्ये बघितला. पॉइंटचा विचार कुठं करतो आपण कॅरेक्टरिस्टिक बघताना. त्यामुळे हे लक्षात ठेवा, कॅरेक्टरिस्टिक बघताना पॉइंटचा विचार करायचा, मॅन्टिसा बघताना पॉइंटचा विचार करायचा नाही. इथं मी फक्त 1 ही संख्या लिहिलेली आहे. सो 1 याचा अर्थ 1च्या पुढे पॉइंट असणार आहे, पुढे सगळे शून्य असणार आहेत. म्हणजे बघताना कसा बघणार तुम्ही 10चा 0 मध्ये. ओके. सिमिलरली 10 ही जर संख्या असेल तर इथं पॉइंट आहे, याचा सुद्धा किती बघणार 10चा 0 मध्ये. आणि इथं बघा इथे 0.0001 आहे, त्यामुळे 000 पहिल्याच मला काही घेणं देणं नाही. पहिली संख्या माझी किती आहे 1, त्यामुळे त्याच्या पुढे सुद्धा 0 असणार. म्हणजे इथं सुद्धा बघणार मी काय 10चा 0 मध्ये. मी मुद्दाम या 3 संख्या घेतल्या, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की 1 असू दे 10 असू दे 0.001 असू दे
किंवा 1000 ही संख्या असू दे, 10,000 संख्या असू दे, या सगळ्या संख्येचा लॉग बघताना तुम्ही काय बघणार, 10चा 0 मध्येच बघणार. म्हणजे 100% सगळ्यांचा मॅन्टिसा काय असणार आहे, एकसारखाच असणार आहे. मग फरक कसा कळणार, तर मागाशी सांगितल्याप्रमाणे फरक कसा बघणार, तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक वरून बघणार. याची कॅरेक्टरिस्टिक वेगळी आहे, याची कॅरेक्टरिस्टिक वेगळी आहे, याची कॅरेक्टरिस्टिक वेगळी आहे. ठीक आहे, प्रत्येकाची कॅरेक्टरिस्टिक वेगळी आहे, परंतु मॅन्टिसा कशा आहे, सगळ्यांची सेमच आहे. किती मॅन्टिसा येते 10च्या 0 मध्ये, बघूया आपण इथं. दहाची 0 मध्ये किती आली, 0 0. जरी हे खूप महत्वाचं आहे, जरी मॅन्टिसा 0 आली असली तरी हिचं उत्तर असं 0 असं लिहायचं नाही. कारण मी तुम्हाला सांगितलंय की मॅन्टिसा आहे आणि मॅन्टिसा किती अंकी पाहिजे, 4च अंकी पाहिजे. आणि त्यामुळे मॅन्टिसा लिहिताना कसं लिहायचं, 0 0 0 0. ओके, हे लक्षात ठेवा. 4 अंक. ह्याची पण मॅन्टिसा काय येणार आहे, 0 0 0 0. ह्याची मॅन्टिसा काय येणार आहे, 0 0 0 0. अगदी मॅन्टिसा लिहिताना तुम्हाला माहिती आहे की पॉईंटच्या नंतर 4 संख्या द्यायच्या असतात, बरोबर ना. इथं अलीकडे कॅरेक्टरिस्टिक असते पॉईंटच्या नंतर 0, आणि त्यामुळे ह्याची मॅन्टिसा कशी येणार, 0 0 0 0. आता तुम्ही मागाशी तुम्ही म्हणणार की मागाशी तुम्ही म्हणलं पॉईंट नंतर किती 0 देतो, त्याला काही घेणं देणं नाही. पण ते कोणत्या मध्ये, तुमचे जे नॅचरल नंबर्स आहेत रेग्युलरचे, ऑर्डिनरी, त्याच्यामध्ये तो नियम आपण वापरतो. परंतु लॉग मध्ये नाही. लॉग मध्ये तुम्हाला ही साधी संख्या नाही, ही मॅन्टिसा आहे आणि मॅन्टिसा ही 4 अंकीच असते. त्यामुळे पॉईंट नंतर तुम्हाला काय केले पाहिजे, 4 शून्य दिले पाहिजेत, हे लक्षात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण मॅन्टिसा बघायला शिकलेलो आहे. आता लास्ट लेक्चरला, लास्ट व्हिडिओला आपण कॅरेक्टरिस्टिक बघितली होती. नेक्स्ट लेक्चरला आपण म्हणजे या लेक्चरला आपण मॅन्टिसा बघितली. आता नेक्स्ट लेक्चरला छोटस लेक्चर होईल, लॉग कसा बघायचा ते बघूया. आता लॉग बघायचा म्हणजे काय, तर कॅरेक्टरिस्टिक आणि मॅन्टिसा जोडून लिहायचे आहेत फक्त. तर त्यासाठी आपण अगदी 5 मिनिटाचा व्हिडिओ करूया, परंतु लॉग कसा बघायचा ते तुम्हाला. ठीक आहे, तर या लेक्चर पुरता आपण या ठिकाणीच थांबूया.